याचं घ्या साहेब, हे उमेदवाराचं धम्मा परिषदला गेलो होतो राजू कांबळे 27 मधून त्या उमेदवारांनी आपला कपाशी निशाणी आहे. त्या 6 जागा दिल्या होत्या काही लोकांचे अनेक ठिकाणी भाजप शिवसेनेची युती झाली किंवा त्यांचा प्रयत्न नव्हता. त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा सोडण्याच्या संबंधामध्ये विरोध झाला आणि अनेक ठिकाणी जागा मिळाल्या नाही. त्यामुळे पुण्यामध्ये जागा 8-9 जागा मिळालेल्या आहेत. पिंपरी चिंचवडला 7-7 जागा मिळालेल्या आहेत. त्यानंतर उल्हासनगरमध्ये 7 जागा मिळालेल्या आहेत. कुठे 1-2 अशा मिळालेल्या आहेत. पण अनेक ठिकाणी जागा मिळालेल्या नाही आहेत. आणि बीजेपीच्या लोकांनी सांगितलं की त्यांना नंतर सत्तेमध्ये आरपीआयला सहभाग देऊ. त्यामुळे एकतर आता ही प्रभाग पद्धती आलेली असल्यामुळं स्वतःच्या बळावर निवडून येणं शक्य आहे. 4 वार्डाचा एक प्रभाग असल्यामुळं त्या ठिकाणी आपली अडचण आहे. आणि भाजपचं म्हणणं असं आहे की शिवसेनेबरोबर त्यांची चर्चा चालू होती आणि त्यामुळं आरपीआयला जागा तर सोडता आल्या नाही आहेत. वास्तविक आरपीआयला जागा सोडणं अत्यंत आवश्यक होतं. ज्या रिपब्लिकन पक्षाने मला दिल्लीपर्यंत पोहोचवलेलं आहे, ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी कष्ट उपसलेले आहे, त्या कार्यकर्त्यांना ही निवडणूक 7-8 वर्षानंतर आल्यानंतर तिथं संधी मिळणं अत्यंत आवश्यक होतं. आणि इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 जागा मागितल्या होत्या. त्यामध्ये 4-5 जागा तरी 3-4 जागा तरी मिळणं अत्यंत आवश्यक होतं. पण त्यांच्या त्या एक्झरसाईजमध्ये काय आरपीआयला जागा मिळाल्या नाही आहे. पण रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत आहे. काही ठिकाणी जागा आम्ही आता मुंबईमध्ये काल मुख्यमंत्र्यांनी बोललेलो आहे आणि मुंबईमध्ये आम्हाला 70 ठिकाणी आमची अर्ज आले होते. त्याच्यामधले आम्ही 30 लोकांनी फॉर्म भरले होते आणि बाकीच्या लोकांना उमेदवार करायला सांगितलं आणि बाकी ते 13 उमेदवार त्या ठिकाणी आमचे आहे. तर काल मुख्यमंत्र्यांशी मी बोललेलो आहे. त्यांनी सांगितलं की जे कार्यकर्ते लढू इच्छित त्यांनी लढू द्या आणि आपण महायुती म्हणून आपण सगळे एकत्रित आहोत. कालच्या मेळाव्याला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे होते, मी होतो त्या ठिकाणी. त्यामुळे आता दुसरा काही पर्याय आपल्यासमोर अजिबात नाही आहे. पण आम्हाला मुंबईमध्ये मात्र आश्वासन दिलेलं आहे की अनेक ठिकाणी ऑप्शनमध्ये इतर समित्यामध्ये घेऊ आणि त्यामुळे आपण महायुती सोबत आहोत. त्यामुळे सत्तेसाठी आरपीआयची मदत लागते. महाराष्ट्रात असेल, देशात असेल, मात्र जागा सोडताना मात्र कुठेतरी विचार केला जात नाही. इथं तुमचे युवकचे जिल्हाध्यक्ष राकेश पंडित यांना आंदोलन करावं लागतं त्या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे त्यांच्या फलकावर असतील, बॅनरवर असतील, फोटो देखील नव्हता तुमचा. ठीक आहे, माझा फोटो नसला तरी काही हरकत नाही आहे. माझा फोटो माझ्या मामानामध्ये, आमच्या कार्यकर्त्या मामानामध्ये आहे. त्यामुळे फोटो काही ठिकाणी असेल नसेलही. फोटोसाठी काय आम्ही भांडणारे लोक नाही आहोत. आम्ही महायुती सोबत आहोत. नरेंद्र मोदींच्या विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्यासोबत आहोत आणि त्यामुळं काही ठिकाणी अडचण अशी आलेली आहे. पण इथे ज्या लोकांनी आमच्या अर्ज एकाने भरलेला आहे त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण नंतर सत्तेमध्ये सहभाग मिळण्यासाठी वरिष्ठांनी बोलतो आहे. त्यामुळे इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काहीतरी ऑप्शन आहे किंवा काही समिती आहे ते मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू.